सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। बीड जिल्ह्यातील ऊसतोड महिला कामगारांच्या समस्या, महिला व बालकांच्या सुरक्षेच्या उपाययोजना, पाणी टंचाई, रोजगार हमी योजना समस्या सोडवण्यासाठी उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक। विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी अविनाश पाठक आणि पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या समवेत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली। या बैठकीत बीड जिल्ह्यातील ऊसतोड महिला कामगारांच्या समस्या, महिला व बालकांच्या सुरक्षेच्या उपाययोजना, पाणी टंचाई, रोजगार हमी योजना तसेच विविध सामाजिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। बैठकीत डॉक्टर गोरे यांनी ऊसतोड महिला कामगारांच्या समस्या, त्यांच्या मुलांच्या वसतिगृहांची स्थिती आणि सॅनिटरी नॅपकिनची उपलब्धता याबाबत चिंता व्यक्त करत संबंधित यंत्रणांना तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले। त्याचप्रमाणे काही बालगृहांची अनधिकृतता लक्षात घेता सर्व बालगृहांचे पत्ते एकसारखे असतील तर ती मुले बाहेरून आणली असल्याची शक्यता लक्षात घ्या, असे स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले। शाळांमध्ये गुड टच बॅड टच विषयी मुलांना माहिती देणे आवश्यक असल्याचं सांगून बालकांविरोधात वाढवणाऱ्या अत्याचाराच्या घटना पायबंद घालण्यासाठी उपाययोजना करण्याचा आग्रह त्यांनी धरला। पाणी टंचाई आणि नगर परिषदेची स्थिती, जिल्ह्यातील पाणी टंचाई संदर्भातही चर्चा झाली। अधिकाऱ्यांनी 31 जुलै पर्यंत पाण्याचं नियोजन झाल्याचं सांगितले। मात्र बीड नगर परिषदेची अत्यंत वाईट परिस्थिती असून विहीर अधिग्रहण, टँकर व तात्पुरती नळ योजना यांचा प्रभावी वापर करण्याची गरज डॉक्टर गोरे यांनी अधोरेखित केली। रोजगार हमी योजनेचा आढावा, जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेत 6.5 लाख जॉब कार्ड धारक असूनही निधी प्रलंबित आहे। याबाबत आपण संबंधित अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करू, असं आश्वासन डॉक्टर गोरे यांनी दिले। सामाजिक वनीकरण, गाव पातळीवर क्रीडांगण व उद्यानाची निर्मिती, महिला स्वच्छता गृहांची आवश्यकता यासारख्या मुद्द्यांवरही त्यांनी सविस्तर चर्चा केली। ऊसतोड मजूर व मुकादम नोंदणीचा मुद्दा, मुकादमांच्या माध्यमातून काम करणाऱ्या मजुरांची अधिकृत नोंदणी करण्यात यावी असे निर्देश देत त्यातून ऊसतोड कामगारांचं संरक्षण सुनिश्चित करता येईल असा विश्वासही डॉक्टर गोरे यांनी व्यक्त केला। गर्भाशय काढणे या प्रक्रियेवर नियंत्रण, सकारात्मक बदलाची अपेक्षा, बीड जिल्ह्यात महिलांच्या आणि विशेषतः मुलींच्या सुरक्षेबाबत सकारात्मक गोष्टी ऐकायला मिळाव्यात अशी माझी अपेक्षा आहे, असं उद्गार विधानसभा परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी काढले। या बैठकीत दिलेले निर्देश आणि घेतलेल्या आढाव्यामुळे जिल्ह्यातील विविध समस्यांवर ठोस उपाययोजना होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी उदय नरे, बीड।